नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तर ॲज यू ऑल नो की आपण एक छान सिरीज सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय टाईम मॅनेजमेंट. जेव्हा आपण बोर्डाचा पेपर लिहितो 3 तासांचा, तेव्हा त्यावेळेस कसं टाईम मॅनेजमेंट करायचं आहे, जेणेकरून आपला पेपर लवकरात लवकर होईल. साधारणतः मी या ठिकाणी कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे हे ऑलरेडी लिहिलेलं आहे आणि याच्यानुसार जर तुम्ही हे फॉलो केलं तर तुमचा पेपर हा 20 मिनिटं आधी होतोय. म्हणजे आपल्याकडे एकूण 180 मिनिटं असतात 3 तास म्हणजे. तर आपण हा जो पेपर आहे तर हा 160 मिनिटामध्ये पूर्ण करणार आहोत. उरलेली 20 मिनिटं जी आहे याच्यामध्ये तुम्हाला पेपर रिचेक करायचा आहे किंवा पेपरमध्ये काही लिहायचं राहिलं असेल तर ते लिहायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही या 20 मिनिटांमध्ये करू शकता. ठीक आहे. सो लेट अस सी की नेमकं टाईम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे. कारण बऱ्याचदा आपण पाहतो की जे काही लँग्वेजेस मधले पेपर असतात तर त्या ठिकाणी लिहायला खूप जास्त वेळ लागतो किंवा अगेन एसे वगैरे आहे त्याच्यामुळे वेळ लागतो. सो त्या केसेसमध्ये किती मॅक्सिमम टाईम आपण त्या रायटिंग स्किलच्या टॉपिकला अलॉट करू शकतो ते पाहणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी या ठिकाणी एक पेपर घेतलेला आहे 2024चा. आय होप की बऱ्याच जणांनी हा पेपर ट्राय केला असेल सॉल्व्ह करण्याचा आणि प्लीज ट्राय करा. आता सगळ्यांच्या प्रिलिम्स एक्झाम असतील आणि साधारणतः तुमच्या ज्या काही एक्झाम्स असतात प्रिलिम्सच्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेम सिच्युएशन दिलेली असते, ज्या प्रकारे तुम्ही बोर्डाची एक्झाम लिहिणार असाल त्याप्रमाणे. सो ट्राय करायचं आहे की तुम्ही तुमच्या प्रिलिम्समध्ये हे टाईम मॅनेजमेंट फॉलो कराल, जेणेकरून तुम्हाला ॲक्चुअल एक्झाममध्ये अंदाज येईल की किती वेळात आपला पेपर पूर्ण होतोय किंवा आपण टाईम मॅनेजमेंट फॉलो करू शकतोय का? ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिला आपला सेक्शन आहे लँग्वेज स्टडी. तर लँग्वेज स्टडीमध्ये आहे क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B. तर साधारणतः क्वेश्चन नंबर 1 जो आहे, क्वेश्चन नंबर 1A हा 8 मार्कांचा आहे आणि क्वेश्चन नंबर 1B हा 2 मार्कांचा आहे. म्हणजे 10 मार्क्सचा हा एकूण लँग्वेज स्टडीचा आपला जो काही सेक्शन आहे तर तो असतो. तर ॲज पर माय रूल किंवा माझ्या टाईम मॅनेजमेंटच्या काय म्हणूया आपण त्याला मॅनेजमेंटनुसार या ठिकाणी 15 मिनिट्स जे आहेत तर ते आपल्याला लँग्वेज स्टडीसाठी द्यायचे आहेत. 15 मिनिटं मॅक्सिमम आहे, त्याच्यापेक्षा जास्त एक्सीड नाही करायचं आहे. तुम्ही मिनिमम 10 मिनिटांमध्ये करा किंवा 5 मिनिटांमध्ये करा. पण मॅक्स टू मॅक्स 15 मिनिटाच्या आतच तुम्हाला हा लँग्वेज स्टडीचा सेक्शन पूर्ण करायचा आहे. आणि तो होतो पण, कारण जास्त काही डिफिकल्ट नाहीये. खूप ईझी क्वेशन्स आहेत आणि तुमच्याकडे ऑप्शन पण आहे की यामधलं तुम्ही कोणतेही 4 अटेम्प्ट करू शकता. या ठिकाणी कोणताही एक आणि या ठिकाणी कोणताही एक. सो चांगल्या प्रकारे ऑप्शन्स असल्यामुळे तुम्हाला फक्त तसं पाहायला गेलं तर इथले 2 आणि इथले 4 असे 6च प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात. त्याच्यामुळे खूप इझिली तुम्ही 10-15 मिनिटाच्या आत हे जे सगळे क्वेशन्स आहेत तर ते सॉल्व्ह करू शकता. ट्राय करा की तुम्ही याच वेळेमध्ये हे सॉल्व्ह कराल. जर तुम्ही हा क्वेशन सॉल्व्ह करणार असाल रिलेटेड वर्ड्सवाला, तर प्लीज तुम्हाला हे सगळं जे काही वेव्ह डायग्राम आहे तर ते ड्रॉ करूनच सॉल्व्ह करायचं आहे. जर विदाऊट ते केलं तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. ठीक आहे. सो पहिली जी 15 मिनिटं आहेत तर ती आपली गेलेली आहेत. आता आपण पाहतोय टेक्स्चुअल पॅसेज. सो टेक्स्चुअल पॅसेज 20 मार्क्सचे 2 पॅसेज आहेत. सो आपल्याकडे या ठिकाणी पहिला जो पॅसेज आहे क्वेश्चन नंबर 2A 10 मार्क्सचा आहे. सो 10 मार्क्सच्या पॅसेजला आपण 20 मिनिट्सचा वेळ देतोय. आता 20 मिनिट्समधले ट्राय करायचं आहे की 5 to 7 मिनिट्समध्ये तुम्ही 2दा हा जो पॅराग्राफ आहे तर हा रीड कराल आणि आरामात 2दा हा पॅराग्राफ रीड करून होतो 5 ते 7 मिनिटांमध्ये. आता जर तुम्ही 5 मिनिटात रीड केलं तर उरलेली जी काही 15 मिनिटं आहेत त्यामधलं तुम्हाला आता कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायचं आहे, तर तुम्हाला ट्राय करायचं आहे की या 15 मिनिटांपैकी जी काही 10 मिनिटं आहेत त्यात तुम्ही A4 पर्यंत सगळे क्वेशन्स जे आहेत तर ते सॉल्व्ह कराल. ठीक आहे. 5 मिनिटं तुम्ही रीड करणार आहात, 5 ते 7 मिनिटं तुम्ही रीड करणार आहात हा पॅराग्राफ 2दा. ठीक आहे. जर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे हा पॅराग्राफ किंवा तुम्ही टेक्स्टबुक रीड केलं असेल, तर एकदा रीड केला पॅराग्राफ तरी पण सफिशियंट आहे. डन. नेक्स्ट आहे, आता उरलेली आहेत 15 मिनिटं, कारण आपण 20 मिनिटं देतो या पूर्ण 10 मार्काच्या क्वेशनला. आता या 15 मिनिटांपैकी जे 10 मिनिटं आहेत ते तुम्हाला A1, A2, A3, A4 सॉल्व्ह करायला द्यायचे आहेत आणि उरलेले 5 मिनिटं तुम्हाला पूर्णतः पर्सनल रिस्पॉन्सला द्यायचं आहे. याचं कारण असं की याचं उत्तर आपल्याला स्वतःला फ्रेम करायचं असतं आणि लिहायचं असतं. 2 मार्कांसाठी लिहायचं साधारणतः मिनिमम तुम्हाला 5 to 7 लाईन्सचं उत्तर लिहायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला याला वेळ लागू शकतो. सो दॅट्स वाय याला आपण 5 मिनिटांचा पूर्ण वेळ देतोय आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली पॅराग्राफमध्ये पाहायला मिळतायत. सो तुम्ही प्रत्येकाला 2 ते 2.5 मिनिटं देऊन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. सो A1, A2, A3, A4 प्रत्येकाला 2 to 2.5 मिनिट्स तुम्ही देऊ शकता. आफ्टर दॅट सिमिलरली जो क्वेश्चन नंबर 2B आहे तो पण 10 मार्क्सचा आहे. हे पण टेक्स्चुअल पॅसेजेस आहे. टेक्स्चुअल पॅसेज असल्यामुळे अगेन तुम्हाला एकतर हा पॅसेज आधी माहिती असेल किंवा माहिती नसेल. सो जर तुम्हाला हा पॅसेज ऑलरेडी आधी माहिती नाहीये तर तुम्हाला 5 to 7 मिनिट्समध्ये हा पॅसेज 2दा रीड करायचा आहे. जर ऑलरेडी माहिती असेल तर अर्थात तुम्ही लवकरात लवकर हे रीड करू शकता आणि उरलेला वेळ तुम्ही बाकीच्या क्वेशन्सला देऊ शकता. आपण कन्सिडर करूया की तुम्ही 5 मिनिटं दिलेली आहेत हा पॅसेज रीड करण्यासाठी. मग B1, B2, B3 आणि B4 तुम्हाला 2 to 2
हाफ मिनिट पर क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह करायचा आहे आणि मग 5 मिनिट्स द्यायचा आहे तुम्हाला पर्सनल रिस्पॉन्सला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 15 मिनिट्स आपण दिले लँग्वेज स्टडीला, 20 आणि 20 असे मिळून एकूण 40 मिनिट्स दिले आपण टेक्स्चुअल पॅसेजला. सो 55 मिनिट्स साधारणतः या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि याच्या आतच तुमचे हे दोन्ही पण सेक्शन जे आहेत तर ते पूर्ण झाले पाहिजेत. आता आपण पाहतोय थर्ड सेक्शन दॅट इज पोएट्री, जो की 10 मार्क्सचा सेक्शन आहे. याच्यामध्ये पण आपल्याकडे 2 पार्ट्स आहेत. एक तर क्वेश्चन आणि आन्सर्स वाला पार्ट आणि दुसरा म्हणजे ॲप्रिसिएशनचा. सो मी या ठिकाणी जे क्वेश्चन नंबर 3A घेतले पोएट्री, जे की 10 मार्क्ससाठी आहे, त्याला आपण 10 मिनिट्सचाच वेळ देणार आहोत. आता याच्यामध्ये होप सो की तुम्हाला पोएम माहिती असेल. नसेल माहिती तर तुम्हाला ट्राय करायचं आहे की लेस दॅन 5 मिनिट्समध्ये तुम्ही ही पोएम रीड कराल. लेस दॅन 5 मिनिट्स. ओके. सो लेस दॅन 5 मिनिट्समध्ये पोएम रीड केल्यानंतर आता तुम्हाला 5 मार्क्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. सॉरी, मी मगाशी चुकून म्हटलं की 10 मार्क्सचा आहे. सॉरी, क्वेश्चन नंबर 3A 5 मार्क्सचाच आहे. सो लेस दॅन 5 मिनिट्समध्ये तुम्ही हे पूर्ण पोएम जी आहे तर ती रीड करायची आहे. उरलेल्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला A1, A2 आणि A3 हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. अतिशय इझी आहेत. 5 मिनिटात आरामात सॉल्व्ह होतात. जास्त काही पर्सनल रिस्पॉन्स, मोठे-मोठे आन्सर्स असं काही तुम्हाला विचारलेलं नाहीये. जे काही पोएममध्ये आहे तेच तुम्हाला विचारलेलं आहे. सो जर तुम्हाला असे काही वेब डायग्राम्स वगैरे फिल करायला आले तर प्लीज ते ड्रॉ करायचे आणि मगच फिल करायचं आहे. सो 10 मिनिट्ससाठी तुम्हाला हे जे 5 मार्क्सचं क्वेश्चन आणि आन्सर्स आहेत पोएमचे तर ते सॉल्व्ह करायचे आहेत. नेक्स्ट 10 मिनिट्स तुम्हाला द्यायचे आहेत ॲप्रिसिएशनसाठी. सो ॲप्रिसिएशनला पण आय होप की तुम्हाला पोएम आधी माहिती असेल. अगेन माहिती नाही तर पटापट लेस दॅन 5 मिनिट्समध्ये पोएम रीड करायची आहे आणि मग उरलेल्या 5 मिनिटामध्ये तुम्हाला एका मिनिटात हे दोन्ही पण लिहून होतं. याला काही जास्त वेळ नाही लागत कारण इथूनच तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं असतं पोएमचं टायटल आणि पोएटचं नाव. ठीक आहे. मेजॉरिटी ऑफ द टाइम्स या ठिकाणी पोएटचं नाव दिलेलं असतं. राईम स्कीम पण पटापट तुम्हाला काढता येतेच. नसेल माहिती तर प्लीज मला सांगा, मी व्हिडिओ बनवणार आहेच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फिगर ऑफ स्पीच. आय होप तुम्हाला ट्रिक माहिती आहे. मोस्टली सगळ्या पोएम्समध्ये ॲलिटरेशन आणि रिपिटेशन असतं. सो तुम्ही ते 2 लिहा. पण अर्थात जर तुम्हाला क्लिअरली माहिती आहे की या पोएममध्ये स्पेसिफिक असं कुठलं तरी पार्ट ऑफ स्पीच वापरले गेले तर प्लीज ते पण आधी मेन्शन करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे थीम आणि सेंट्रल आयडिया लिहायची असते. याला थोडासा जास्त वेळ द्यावा लागेल. सो ट्राय करा की तुम्ही हे जे पहिले 4 क्वेश्चन्स आहेत तर हे 2 मिनिटांमध्ये वगैरे पूर्ण कराल. जेणेकरून थीमला तुम्हाला 3 मिनिटं वगैरे देता येतील किंवा पोएमला जर तुम्ही कमी वेळ दिलात वाचण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी सेंट्रल आयडियाला जास्त वेळ देऊन पण लिहू शकता. सेंट्रल आयडिया मिनिमम 5 to 7 लाईन्सची असली पाहिजे. मॅक्सिमम तुम्ही कितीही लिहू शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी जो वेळ आहे तर तो आपण घेतलेला आहे टिल ॲप्रिसिएशन पर्यंत. नेक्स्ट आपला जो काही आहे सेक्शन तो असणार आहे नॉन टेक्स्चुअल पॅसेज आणि हा 15 मार्क्सचा आहे. याच्यामध्येच आपलं जे काही समरी रायटिंग आहे 5 मार्क्सचा तर ते पण इन्क्लूड आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना समरी कशी लिहायची आणि समरीमध्ये 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळवण्याच्या ज्या काही ट्रिक्स आहेत तर त्या माहिती असतील. नसतील माहिती तर प्लीज व्हिडिओ चेकआउट करा. मी त्याच्यामध्ये सगळ्या ट्रिक्स पण सांगितलेल्या आहेत. सो मी ज्या काही ट्रिक्स फॉलो केल्या होत्या समरी रायटिंगमध्ये तेही मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मला 98 ऑलमोस्ट मार्क्स होते इंग्लिशमध्ये. सो मी सगळ्या माझे ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करत असते. त्याच्यामुळे व्हिडिओज नक्की पाहत जा. सो आता नॉन टेक्स्चुअल पॅसेजमध्ये अर्थात तुम्हाला हा पॅसेज नाही माहिती आहे एक्झॅक्टली. सो त्याच्यामुळे तुम्हाला हा पॅसेज रीड करायला वेळ द्यावा लागेल. आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर आपला हा जो पॅसेजचा क्वेश्चन आहे क्वेश्चन आणि आन्सर्सचा तर हा 10 मार्क्सचा आहे आणि 5 मार्क्स आहे आपल्या समरी रायटिंगचं. सो आता या ठिकाणी मी 20 मिनिट्स दिलेले आहेत. जसं आपण टेक्स्चुअलमध्ये घेतले होते सेम त्याचप्रमाणे. बट इथे तुम्हाला जे आपलं पॅसेज रीडिंग आहे त्याला थोडंसं जास्त वेळ द्यायचा आहे आणि ट्राय करायचं आहे की तुम्ही हा पॅसेज 2दा नीट व्यवस्थित वाचाल. ठीक आहे. सो 5 to 7 मिनिट्समध्ये तुम्हाला हा पॅसेज नीट रीड करायचा आहे आणि 2दा रीड करायचा आहे आणि असं जे काही अर्थ आहे तर तो जाणून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम रीड कराल मे बी तुम्हाला तितक्या क्लिअरली नाही समजणार बट सेकंड टाइममध्ये तुम्हाला हा नीट समजला पाहिजे आणि ट्राय करा की तुम्ही जे काही मेन पॉईंट्स तुम्हाला असं वाटते की या पॅराग्राफमध्ये हे काही मेन पॉईंट्स आहेत किंवा असे काही पॉईंट्स आहेत जे मला समरीमध्ये इन्क्लूड करावेच लागतील तर ते पॉईंट्स तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. इफ यू डोंट नो तर लेट मी टेल यू की याच पॅसेजची समरी तुम्हाला लिहायची असते. सो जेव्हा तुम्ही सेकंड टाइम पॅसेज रीड करणार आहात तर तुम्ही तेव्हाच इम्पॉर्टंट पॉईंट्सच्या खाली अंडरलाईन करा किंवा जर तुमचे जे काही सुपरवायझर आहेत अंडरलाईन करायला अलाउ करत नसतील तर तुम्ही छोटंसं असं ॲरो वगैरे काहीतरी बनवू शकता. डॉट वगैरे देऊ शकता छोट्याशा त्या लाईनच्या बाजूला जेणेकरून तुम्हाला परत कळावं की ही लाईन इम्पॉर्टंट होती आणि ही मला आपल्या समरीमध्ये ऍड करायची आहे.
ठीक आहे. सो 5 to 7 मिनिट्समध्ये तुम्हाला ट्राय करायचं आहे, की 2दा तुम्ही हा पॅसेज रीड कराल. जास्त वेळ लागला नो इश्यू, तो वेळ तुम्ही घेऊ शकता. कारण हे तुम्हाला माहिती नाहीये कोणता पॅसेज इथे येईल. त्याच्यामुळे तुमच्याकडे वेळ आहे, जो की 20 मिनिट्स आपण स्पेअर टाईम ठेवतोय. आफ्टर पेपर लिहून झाल्यानंतर पण 20 मिनिटं जी आहेत तुमच्याकडे 160 मिनिटांमध्ये आपण पेपर पूर्ण करतोय, राइट? सो उरलेली जी काही 20 मिनिटं आहेत, त्यातली 5 मिनिटं तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. ठीक आहे. सो एक्स्ट्राचा वेळ पण तुम्ही नॉन टेक्स्च्युअलसाठी वापरू शकता. डोंट वरी, तो वेळ तुम्ही या ठिकाणी ऍड करा. 20 ते 25 मिनिटं गेली तरी पण चालतील, पण सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. सिमिलर पॅटर्न आहे, ज्याप्रमाणे आपण टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये पाहिलं होतं. क्वेश्चनचा पॅटर्न सेम आहे. त्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, की तुम्हाला आता समरी लिहायची आहे. समरी 5 मार्क्ससाठी आहे. आपण याला 10 मिनिटांचा वेळ देतोय. याचं कारण असं आहे, की अगेन नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवरती समरी आहे. आपल्याला अजूनही क्लिअर नाही होत, की मेन पॉइंट्स कोणते आहेत किंवा कोणते पॉइंट्स आपण इन्क्लूड केले पाहिजेत. सो कधी-कधी आपण पुन्हा एकदा ते जे पॅसेज आहे तर ते रीड करू लागतो. सो त्याच्यामध्ये वेळ जातो. त्याच्यामुळे तुम्हाला जर परत पॅसेज रीड करायचा असेल, तर हे जे 10 मिनिटं आहेत त्यातली 5 मिनिटं तुम्हाला पॅसेज रीड करायचं आहे. सगळे जे काही पॉइंट्स आहेत तर त्याला अंडरलाईन करायचे किंवा नोट डाउन करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या आन्सर शीटवरती त्याचे जे काही मेन वर्ड्स असतील त्या लाईन्सचे तर ते लिहून ठेवू शकता आणि मग त्यानुसार तुम्ही तुमचं समरी लिहू शकता. जसं की तुम्हाला माहिती आहे, समरीला टायटल देणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला मार्क्स नाही मिळणार. आणि समरी ही पॅसेजच्या 1/3च असली पाहिजे. जास्त मोठी समरी असेल तर एक्झामिनर बघूनच तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स देत नाहीत. त्याच्यामुळे समरी लिमिटमध्ये असली पाहिजे. तुमचं अक्षर मोठं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने ऍडजस्टमेंट तुमच्या पेपरमध्ये करावी लागेल आणि तुम्हाला 1/3 ते असेल एवढंच लिहायचं आहे. डन. सो 10 मार्क्सची समरी तुम्हाला इथे लिहायची आहे. सॉरी 10 मिनिट्समध्ये समरी तुम्हाला इथे लिहायची आहे 5 मार्क्सची. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे रायटिंग स्किल, जो की आपल्याकडे 20 मार्क्ससाठी आहे. आता रायटिंग स्किलमध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे ऑप्शन आहे, की एकतर तुम्ही 5 मार्क्ससाठी फॉर्मल लेटर लिहू शकता किंवा इनफॉर्मल लेटर लिहू शकता. इथे दोन्ही पण इनफॉर्मल का दिलंय? आय गेस हे फॉर्मल आहे. ठीक आहे. सो एक तर तुम्ही फॉर्मल लेटर लिहा किंवा इनफॉर्मल लेटर लिहा. कोणतंही लेटर तुम्ही लिहिणार असाल, तुम्हाला 10 ते 15 10 ते 12 10 ते 12 मिनिटांचाच वेळ द्यायचा आहे. मॅक्स टू मॅक्स 12 मिनिटं. जर तुम्ही जास्त वेळ घेतलात तर त्या 20 मिनिटांमधला तेवढा वेळ तुम्हाला इथे सबट्रॅक्ट करून त्याप्रमाणे तुमचं मॅनेजमेंट करावं लागेल. पण लेटर आय गेस 10 मिनिटांमध्ये वगैरे होतं, कारण एक ठरलेला पॅटर्न आहे आणि लेटरमध्ये खूप मोठं असं काही लिहिणं एक्सपेक्टेड नसतं. थोडक्यात जो काही तुमचा मुद्दा असेल तर तो मांडायचा असतो. इन्फॉर्मल लिहिणार असाल तर इन जनरल चौकशी करायची असते आणि मग तुम्हाला लेटरला सुरुवात करायची असते. इव्हन लेटर कोणतं लिहावं आणि दोन्ही लेटर्सचे जे काही पॅटर्न्स आहेत, कसे लिहिले पाहिजेत, मॅक्सिमम मार्क्स कसे स्कोर करायचे, याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. प्लीज चेकआउट करा. आय होप की हे सगळे व्हिडिओज तुम्ही पाहताय. नसेल तर मला तुम्ही खाली कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता, की मी व्हिडिओच्या लिंक्स वगैरे शेअर केल्या पाहिजेत. सो मी त्या लिंक्स तुम्हाला प्रोव्हाईड करेन. ठीक आहे. सो आपण या ठिकाणी फक्त 10 मिनिटं वेळ देतोय लेटर रायटिंगसाठी आणि 10 मिनिटामध्ये लेटर रायटिंग आरामात होतं, कारण मीही हेच टाइम फॉलो केले जे तुम्हाला सांगते. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन आहे, तो म्हणजे डायलॉग किंवा स्पीच. आता हे तुमच्यावरती आहे, की तुम्हाला स्पीच लिहायचं आहे की डायलॉग लिहायचा आहे. मी डायलॉग लिहिणं प्रेफर केलं होतं. याचं कारण असं आहे, की मी पहिला क्वेश्चन लिहिला, की मला त्याचे मार्क्स जे आहेत तर ते मिळतायत. सेकंड क्वेश्चन लिहिला, की सेकंडचे मार्क्स मिळतायत आणि थर्डमध्ये फक्त 3च मार्कांचं लिहायचं असल्यामुळे जास्त मोठं न लिहिता मला फक्त 6 एक्सचेंजेस लिहायचे आहेत. म्हणजे 2 व्यक्ती बोलतायत, तर दोघांचे 3-3 प्रत्येकी डायलॉग एवढंच मला लिहायचं असतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये मार्क्स स्कोर करणं इझी आहे कंपेअर्ड टू स्पीच. पण तुम्ही जर ऑलरेडी स्पीचची प्रॅक्टिस केली आहे तर गो विथ स्पीच. ठीक आहे. नो इश्यू. सो आता या ठिकाणी जर आपण पाहायचं म्हटलं तर साधारणतः तुम्हाला सिमिलरली ज्याप्रमाणे आपण लेटरला 10 ते 12 मिनिटांचा वेळ दिला होता, याच्यामध्येही तुम्हाला 10 ते 12 मिनिटांचाच वेळ द्यायचा आहे आणि पूर्णतः तुम्हाला जे काही स्पीच असेल किंवा डायलॉग असेल, जे काही तुम्ही अटेम्प्ट करणार असाल ते लिहायचं आहे. स्पीच लिहिणार असाल तर प्रॉपर स्टार्टिंग असली पाहिजे. स्पीच कसं लिहायचं याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ अपलोड केलाय. पॅटर्न तोच फॉलो करायचा आहे, तरच तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळणार आहेत. चांगले म्हणजे आउट ऑफ पण मिळू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल, जे काही तुम्ही अटेम्प्ट करणार असाल ते. आय वुड सजेस्ट की तुम्ही नॉन व्हर्बल व्हर्बलचं नॉन व्हर्बल करण्यावरती भर द्या. याचं कारण असं आहे, की तुम्हाला फक्त याचं जे काही गिव्हन चार्ट म्हणजे जो काही गिव्हन फॉर्मॅट असेल चार्टचा, त्याच्यामध्ये फक्त लिहायचं असतं किंवा तुम्हाला डूज आणि डोंट्सच्या फॉर्मॅटमध्ये कधी-कधी पॅराग्राफ दिला जातो किंवा तुम्हाला स्वतःला एखादा फ्लो चार्ट वगैरे ड्रॉ करायला येतं. सो ते इझी आहे, कारण हे जे नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे याच्यामध्ये याचे एक तर पॅराग्राफ बनवा, त्याच्यामध्ये सगळे पॉइंट्स आले पाहिजे, त्याला हेडिंग द्या, ग्रामॅटिकल मिस्टेक्स नसले पाहिजे. थोडं डिफिकल्ट पडतं हे. बट अगेन तुम्ही ज्याची प्रॅक्टिस केली असेल स्टिक टू इट. पण अजूनही कोणाची प्रॅक्टिस केली नसेल तर माझ्या मते हा जो व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे खूप इझी आहे. तुम्हाला जस्ट ऍज पर द इन्स्ट्रक्शन्स डायग्राम किंवा जे काही डूज डोंट्स असतील त्याप्रमाणे टेबल वगैरे बनवून लिहायचं असतं आणि याच्यामध्ये मार्क्स
आउट ऑफ मार्क्स स्कोर करणं कंपॅरेटिव्हली इझी आहे कम्पेअर्ड टू फर्स्ट क्वेश्चन. व्हर्बल नॉन व्हर्बल टू व्हर्बल पेक्षा व्हर्बल टू नॉन व्हर्बल इज इझी. सो प्लीज हा क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. अगेन याला जास्त वेळ नाही लागत. जर तुम्ही व्हर्बल टू नॉन व्हर्बल करणार असाल तर 10 मिनिटात होतं, पण उलटं करणार असाल तर मात्र तुम्हाला पॅराग्राफ लिहायला थोडासा वेळ लागू शकतो. सो त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा टाइम मॅनेज करावा लागेल. ठीक आहे, पण ट्राय करायचंय की मॅक्सिमम 10 मिनिटच तुम्ही द्याल, त्यापेक्षा जास्त वेळ नका देऊ. नेक्स्ट आहे एक तर न्यूज लिहायचंय किंवा स्टोरी. मी न्यूज लिहिणं प्रेफर केलं होतं. 10 मिनिटांचा वेळ आहे. न्यूजचं एक प्रॉपर स्ट्रक्चर असतं आणि असं असतं की तुम्ही हेडिंग लिहिलं, आय मीन हेडलाईन लिहिलं की तुम्हाला मार्क्स मिळतात. तुम्ही डेट, टाइम प्रॉपरली लिहिलं, बाय स्टाफ रिपोर्टर, जे काही प्लेस असेल मुंबई, पुणे वॉटेवर, तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण मार्क्स मिळतात. परत हळूहळू तुम्ही जसं की 3 पॅरा तरी लिहिणं एक्सपेक्टेड असतं. पहिल्या पॅराग्राफमध्ये थोडक्यात एक्सप्लेन करायचं इन्सिडेंट काय आहे, सेकंडमध्ये कुठे घडला, काय घडला, कसा घडला, त्यामागची स्टोरी, आणि थर्डमध्ये कन्क्ल्युजन. सो या 3 फेजेसमध्ये किंवा 3 पॅरामध्ये जर तुम्ही आन्सर लिहिलात तर तुम्हाला त्याप्रमाणे मार्क्स मिळतात. आणि मोस्टली मार्क्स न्यूजमध्ये स्कोर करणं इझी आहे कम्पेअर्ड टू स्टोरीमध्ये. ठीक आहे, कारण स्टोरी खूप मोठी लिहावी लागते, प्लस त्याचं मोरल असलं पाहिजे, त्याचं टायटल असलं पाहिजे प्रॉपरली. सो अगेन तुम्ही जे काही फॉलो केलं करत असाल आतापर्यंत ते करू शकता, पण अजून काहीच डिसाईड नसेल केलं तर न्यूज लिहिणं इझी आहे. मी दोघांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ठीक आहे, 10 मिनिट्सचाच वेळ द्यायचा आहे तुम्ही जे काही लिहिणार असेल न्यूज किंवा स्टोरी दोघांसाठीही. दुसरी गोष्ट अशी आहे की स्टोरी जेव्हा तुम्हाला सुरुवात दिली असेल आणि तुम्हाला पुढचं लिहायचंय, तेव्हा ही पहिली सुरुवात लिहायची गरज नसते, लिहिलं तरी पण चालतं. आता या ठिकाणी एकाच ओळींची सुरुवात आहे म्हणून कधी कधी खूप मोठी स्टार्टिंग दिली जाते, तर त्या 5-6 ओळी लिहायची गरज नसते. डिरेक्टली तुम्ही पुढे जे काही कंटिन्युटी असेल त्याच्यामध्ये स्टोरी लिहू शकता पुढे जाऊन. ठीक आहे, सो इथपर्यंत आपलं जे पूर्ण रायटिंग स्किल आहे तर ते संपलेलं आहे. आता आपण पाहतोय ट्रान्सलेशन. सो साधारणतः आपला 150 मिनिटांपर्यंत हा जो पूर्ण पेपर आहे तर तो होतो 150 ते 155 मिनिटांपर्यंत. नेक्स्ट ट्रान्सलेशनला तुम्हाला द्यायचे आहेत फक्त 10 मिनिटं. याचं कारण असं आहे की ट्रान्सलेशन फक्त 5 मार्कांचं आहे. एक्स्ट्रा वेळ गेला तरी पण हरकत नाही, कारण अजूनही 20 मिनिटांचा 15 ते 20 मिनिटांचा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन की तुम्ही आधी कुठेही वापरला नाही एक्स्ट्रा वेळ. जर वापरला असेल तर त्याप्रमाणे हा वेळ जो आहे तर तो सबट्रॅक्ट होईल. सो याच्यामध्ये इझिली तुम्हाला फक्त या ठिकाणी कुठल्याही 4 शब्दांचं तुमच्या मदर टंग नाही ऍक्च्युली मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग ते मराठी असेल किंवा इंग्लिश असेल, जे काही असेल ते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिमिलरली तुम्हाला काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्यांच्यामध्ये पण कोणत्याही दोघांचं तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे. आणि लास्ट ह्याच्यामध्ये इडियम किंवा प्रोवर्ब्स दिले जातात, कोणत्याही एकाचं तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं असतं. सो हे साधारणतः 10 मिनिटांमध्ये आरामात होतं. तर अशा पद्धतीने 160 मिनिट्समध्ये आपण हा पूर्ण पेपर कंप्लीट केलेला आहे. आणि मॅक्स टू मॅक्स 160 मध्ये पूर्ण पेपर कंप्लीट करायचा आहे. 165 लईत लई, त्याच्यापेक्षा पुढे जाऊ नका. याचं कारण असं आहे की कधी कधी रायटिंग स्किलमध्ये आपल्याला जास्त वेळ लागू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही काही सप्लिमेंट्स वगैरे घेतली असतील तर त्याच्यामध्ये ते हॉलोग्राफ लावणं, साईन करणं वगैरे याच्यामध्येही वेळ जातो, जो आपण बऱ्याचदा कन्सिडर नाही करत, पण तो केला पाहिजे. सो त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ जाऊन परत पॅनिकनेस येऊ शकतो. त्याच्यामुळे ट्राय करायचं आहे की तुम्ही ही 20 मिनिटं त्या सगळ्यांसाठी बाजूला काढून ठेवाल. आणि जे काही ते पेजेस एकत्र करायचे आहेत, जे काही करायचं असेल त्याचा नंबर लिहायचे वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं तुम्ही त्या 20 मिनिटांमध्ये कराल. इव्हन राहिलेले क्वेश्चन्स पण तुम्ही सॉल्व्ह कराल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण छान एक मॅनेजमेंट पाहिलेलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही हे सगळं फॉलो कराल, जेणेकरून तुम्ही पण माझ्यासारखेच जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करू शकता लँग्वेजेसमध्ये पण. आणि जस्ट एक सजेशन आहे की इतर पण व्हिडिओज मी अपलोड केले आहेत टाइम मॅनेजमेंटचे, प्रत्येक विषयाचे. प्लीज ते चेकआउट करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी किती वेळ दिला पाहिजे किंवा प्रत्येक क्वेश्चनसाठी त्या त्या सब्जेक्टमध्ये किती वेळ दिला पाहिजे याचा एक अंदाज मिळेल आणि तुम्ही इझिली तुमचा पेपर जो आहे तर तो वेळेच्या आधी सॉल्व्ह करू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.